गॅरेंटर व्हायचंय, तुझ्यावर काहीच जबाबदारी मी येऊ देणार नाही. हे एक वाक्य तुम्हाला लाखोचं नुकसान करून देऊ शकतं. नमस्कार, मी प्रणवी. आजचा विषय प्रत्येकाने ऐकायलाच हवं. कल्पना करा, तुमचा एखादा मित्र, नातेवाईक किंवा अगदी जवळचा माणूस तुमच्याकडे येतो आणि म्हणतो, अरे, फक्त गॅरेंटर म्हणून सही करायची आहे. माझा लोन लगेच मंजूर होईल. तुझ्यावर एकही रुपयाची जबाबदारी येणार नाही. खूप वेळी नातं जपण्यासाठी, विश्वासापोटी आपणही लगेच सही करून टाकतो. पण ही एक सही पुढे जाऊन तुम्हाला लाखोचं नुकसान करून देऊ शकते. आता तुम्ही म्हणाल, हे कसं काय? चला, अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वप्रथम, गॅरेंटर म्हणजे नक्की काय? एक गैरसमज दूर करूया. अनेकांना वाटतं मी फक्त साक्षीदार म्हणून सही केलेली आहे. पण गॅरेंटर म्हणजे फक्त साक्षीदार नसतो. गॅरेंटर म्हणजे अशी व्यक्ती जी बँकेला विश्वास देते. जर कर्ज घेणाऱ्या व्यक्तीने कर्ज फेडलं नाही तर गरज पडल्यास मीही त्या कर्जासाठी जबाबदार राहू शकतो. म्हणून गॅरेंटर म्हणून केलेली ही एक सही फक्त औपचारिकता नसून ती एक आर्थिक जबाबदारीही असते. एक उदाहरण बघूया. समजा राहुल नावाच्या एका व्यक्तीने 10 लाखाचं लोन घेतलं. त्याने त्याचा मित्र अमोलला गॅरेंटर बनवलं. सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित होतं. EMI सुद्धा वेळेवर भरल्या जात होत्या. पण काही महिन्यांनी राहुलचा व्यवसाय बंद पडला आणि लोनचे हप्ते सुद्धा थांबले. आता तुम्हाला वाटेल, कर्ज तर राहुलने घेतलं, मग यात अमोलचा काय संबंध? इथेच अनेक लोक चूक करतात. होय, इथेच अनेक लोक चूक करतात. अलीकडे सर्वोच्च न्यायालयानेही स्पष्ट केलेलं आहे की काही परिस्थितींमध्ये बँक कर्जदारासोबतच गॅरेंटर विरुद्धही कायदेशीर कारवाई करू शकते. याचा अर्थ बँक आधी फक्त कर्जदारावरच कारवाई करेल आणि नंतरच मग गॅरेंटरकडे येईल का? असा गैरसमज बाळगू नका. म्हणून गॅरेंटर म्हणून सही करण्यापूर्वी फक्त सही करायची आहे या एका वाक्यावर विश्वास ठेवू नका. तर लोन किती आहे, त्याच्या अटी काय आहेत आणि त्या व्यक्तीची परतफेड करण्याची क्षमता आहे का, हे सर्व समजून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. गॅरेंटर होण्यापूर्वी या 5 गोष्टी नक्की तपासा. गॅरेंटर होण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. त्या व्यक्तीचं उत्पन्न नियमित आहे का? EMI भरण्याची त्याची क्षमता आहे का? लोनची रक्कम किती आहे? ॲग्रीमेंट मधील अटी तुम्ही स्वतःहून वाचल्या आहेत का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्या जर त्याने लोन भरलं नाही तर तुम्ही ती जबाबदारी उचलू शकाल का? जर तुमचं उत्तर नाही असेल तर फक्त मैत्री किंवा भावनेच्या भरात सही करू नका. लक्षात ठेवा, गॅरेंटर म्हणून केलेली ही एक सही फक्त सही नसते, ती तुमची कायदेशीर जबाबदारी व आर्थिक जबाबदारी ठरू शकते. म्हणून कोणत्याही लोनवर सही करण्यापूर्वी सर्व अटी समजून घ्या. स्वतःला प्रश्न विचारा, विचारपूर्वक निर्णय घ्या. आज आपण एक धडा शिकलेलो आहोत. नातं जपताना तुमचं आर्थिक भविष्य धोक्यात घालू नका. गॅरेंटर म्हणून सही करण्यापूर्वी प्रत्येक अटी समजून घ्या आणि मगच निर्णय घ्या. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणीतरी आयुष्यभराची आर्थिक अडचण टाळू शकेल. अशा सोप्या भाषेतील कायदेशीर माहिती, व्यवसाय मार्गदर्शन, जनजागृती आणि सक्षमीकरणासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी प्रणवी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.